तर वैभव नाईक, विनायक राऊत यांना भविष्यात कुठलेही राजकीय पद मिळणार नाही। त्यांनी आता राजकारण विसरावं आणि आमच्या वृद्धाश्रमात येऊन राहावं। त्यांचा सर्व खर्च आम्ही करू असा टोला भाजपचे खासदार नारायण राणेंनी लगावलाय। सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राणे बोलत होते। यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। दोघांनी विनायक काय केलं असेल, काय नाही केलं असेल जिल्ह्यातील लोकांना, कुठलं कुटुंब, शाळा, बालवाड्या, कॉलेज, रोजगार काय केलं सांगा या लोकांनी। दोघांचे नाव घ्या। त्यामुळे विसरा आता राजकारण। भविष्यात पद यांना मिळणार नाही, रिटायरमेंट घ्यावी। आणि राहायचं असेल तर वृद्धाश्रमात जागा आहे, राखून ठेवलंय मी राजकारणी लोकांसाठी। अन्न धान्य सगळं फुकट, कपडा लत्ता पण देतो, थंडीत ब्लँकेट पण देतो मी। ठीक आहे, आता जे काय मिळालेले आहे खासदारकी, ही मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये बॅनर लागलेले आहेत की खासदार नारायण राणेंना दाखवा आणि 100 रुपये कमवा। हे बोर्ड लागलेले आहेत, ते वाचण्यासाठी तरी कधी रत्नागिरीमध्ये जा। आम्हाला वृद्धाश्रम आमच्या घरामध्ये आहे, बाळासाहेबांनी तयार करून ठेवलेला आहे, आम्हाला त्याची पर्वा नाही आहे। पण तुम्हाला तुमचे जे काय मुलांनी चालवलेला उच्छाद आहे, हैदोस आहे, त्याचा पश्चाताप तुम्हाला करावाच लागेल।